सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. सागर आणि अविनाशची जोडी ज्यांनी मागील सामन्यामध्ये देखील चांगलीच बॅटिंग केली होती. पण मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजीचा स्तर फार चांगला पाहायला मिळाला. स्पेशली कॅप्टन कूल ईशांत ला जवाब गोलंदाजी कॅच देखील ईशांतने पकडली. त्याच्या नेतृत्वाखाली आता जर आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स वडघर संघ पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला बाजी मारताना दिसला. पगले षटक रोहन तयार होतो गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर असेल अविनाश. आजच्या दिवसामधला हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. उद्याचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. खऱ्या अर्थाने 36 संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा आणि 36 संघांपैकी या स्पर्धेचा मान कोण पटकावेल, चॅम्पियन कोण बनेल याचं उत्तर आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये मिळणार आहे. रोहन पहिलाच बॉल स्वीप करायचा होता. बॅटचा संपर्क तर झाला. स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून मिसफील्ड. आउटफील्ड फास्ट आहे आणि हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दरम्यान इथे सुरुवात झाली बघा. फटका तेवढा अगदी आपण जर पाहिले तर कॉम्प्रोहेन्सिव्ह नव्हता. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक देखील खेळले नव्हते. बट जे फिल्डर स्क्वेअर लेगला होते त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झाली. मग सुरुवात महत्वाची आहे कारण येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये आपण जर पाहिलं तर दर्शन पाटील आहे, जीत पाटील देखील चांगली बॅटिंग करू शकतात. त्याचप्रमाणे रोहित देखील आहे आणि गुंडूभाई फुल लेंथ स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलं. लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात. चांगली फिल्डिंग राहिली. फक्त एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. बघा ज्याप्रमाणे पिंपळा संघाचा बॅटिंग क्रम आहे ना त्यांचा अगेन्स्ट जर इथे जिंकायचं लढायचं आहे तर बघा मिनिमम 50 ते 55 धावा स्कोर कार्ड वरती लावणं आवश्यक आहे. बघा या पंचकृषी मधले किंवा आपल्या वडघर गावचे जेही ज्येष्ठ व्यक्तिमत्व क्रीडांगणामध्ये उपस्थित असतील सामन्याचा आनंद घेण्यासाठी तर त्यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपली स्पर्धा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडू दरम्यान इथं येतो. धाव फलक जर आपण पाहिले तर 5 वरती आहे. 5 धाव फलकावरती जी चर्चा मी करत होतो की पिंपळा संघाचा जो बॅटिंग क्रम आहे त्याला जर टेस्ट करायचं आहे त्यांच्या अगेन्स्ट जर जिंकायचं आहे तर 50 ते 55 धावा तुम्हाला मिनिमम बनवायच्या. कारण मागील सामना आपण पाहिला साजन आणि विशालने काय केलं 73 धावा पहिल्या सत्रामध्ये उभ्या केल्या होत्या. ओव्हर द विकेट रोहन वन्स अगेन स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. बघा मागील सामन्यामध्ये चॅलेंज तितकं मोठं नव्हतं बट या सामन्यामध्ये चॅलेंज मोठं आहे कारण संघ देखील तितका चांगला खेळतोय सध्या सगळीला. आणि या पहिल्या षटकामध्ये रोहन यांची चांगली गोलंदाजी. बघा चेंडू फुल लाईन टाकले जातात आणि स्ट्रोक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतो. ते देखील विचार करण्यासारखी गोष्ट. शॉर्ट सिलेक्शन या शब्दाला फार मोठा महत्त्व आहे लिमिटेड एडिशन क्रिकेटमध्ये. हा देखील फुल टॉस होता आणि आता देखील बॅटचा संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. बघा मागील सामन्यामध्ये चांगली बॅटिंग जरूर झाली पण सध्या सगळीला या सामन्यामध्ये आतापर्यंत स्ट्रगल करतात बॅटर. सागर स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल स्टेप आउट झालेत आणि तरी सुद्धा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. गेले 4 चेंडू विकेट किपर आणि गोलंदाज खेळतात हेच आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण फक्त 5 धावा आणि त्या 5 धावा देखील पहिल्या 2 चेंडूंवरती होत्या. अंतिम 4 चेंडूंवरती एकही धाव आली नाहीये. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि अगदी जर आपण पाहिलं तर एक स्लो स्टार्ट शांत सुरुवात बट इथे ॲक्सेलरेशन करावं लागेल. जिथे मी सांगितलं आता तर इव्हिनिंग सेशन आहे. आता जर आपण पाहिलं ना जर राईट हँड बॅटरचं मिस्टामिंग स्ट्रोक देखील आता तुम्हाला बाहेर जाताना दिसतील. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त धावा बनवायच्यात कारण बघा पिंपलास टीममध्ये विशाल म्हस्के राईट हँडेड, त्यानंतर साजन पाटील राईट हँडेड, रोहन देखील उजव्या हाताचा
बघा मोस्ट ऑफ जे महत्त्वाचे बॅटर्स आहेत ना पिंपलास टीममध्ये ते राईट हँडेड आहेत आणि त्यांचा अगेन्स्ट जर इथे रन्स कमी राहिल्या तर त्याची भरपाई त्यानंतर कमबॅक करणं सेकंड इनिंगमध्ये थोडं अवघड होऊन जाईल. दुसरं षटक शिवदास कामनकर दरम्यान इथे तयार होता गोलंदाजी मार्कवरती. फील्ड प्लेसमेंट आपण पाहूया ज्याप्रमाणे फिल्डिंग सेट केली गेली. आता 4 फिल्डर आपलं इनफिल्डमध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे, एक फिल्डर पॉईंट, त्याप्रमाणे थर्ड मॅन फायनली गणे जे फिल्डर बाउंड्री लाईनवरती डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आमच्या समालोचन कक्षाच्या समोर दर्शन माळी लॉंग ऑन आणि त्याचप्रमाणे काऊ फेसमध्ये साजन आणि डीप मिड विकेटला विशाल आणि तसेच स्क्वेअर लेगला देखील फिल्डर इनफिल्डमध्येच आपल्याला आता पाहायला मिळतो. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला अभिषेक मात्र. शिवदास आला सेकंड ओव्हरमध्ये. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. बगलास बॉल अक्रॉस द लाईन. अडवा बॅटने स्ट्रोक खेळायचा होता. स्क्वेअर लेगचे फिल्डर आता धावत आहेत. फिल्डिंग दरम्यान चांगली राहिली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला नाहीये. फक्त मिळेल एक सिंगल. धाव फळक या एका धाब्याच्या मधीने स्कोर काढता 6 वरती जाऊन पोहोचला. बघा 4 चेंडू फेस केलेत बॅटर सागरने, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाहीये. आणि जर असाच खेळ चालला ना तर या पहिल्या 17मध्ये 40 देखील बनवणं अवघड होऊन जाईल. फिल्डिंगमध्ये आता थोडे चेंजेस पाहायला मिळतात कारण आता एक फिल्डर आपल्याला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस लॉंग वे शफल झाले होते. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट तर आलेला नाहीये. डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 7 ऑन द बोर्ड. सध्या धावफलकावरती. पण पिंपळा संघ सध्या सगळीला खुश असेल कारण त्यांच्या माइंडमध्ये जे थॉट्स असतील की 45 अथवा 50 जर आला तर आपण चेस करू. पण सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे आता असं वाटतं की जर अशी बॅटिंग झाली तर 40 देखील अवघड. दिमागतीने टाकला, पंच केलं. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मिळेल फक्त एक सिंगल. मग आता ही वेळ ना सिंगल डबलची नाही आहे, ही वेळ आहे आता मोठे फटके खेळण्याची. सिंगल धाव फळके एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 8 धाबा धाव फलकावरती. बघा येत्या बॅटिंग क्रमामध्ये दर्शन आहे, रोहित आहे, जीत आहे आणि जर चांगले फलंदाज डगआउटमध्ये आहेत तर सध्या सगळीला प्रयत्न करायचे आणि प्रयत्न केला. खेचून मारला यावेळेस. बॉलला थेट पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. येणं गरजेचं आहे त्या देखील अगदी वेगाने येणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. हा देखील फुल टॉस. लक्ष्मी व्हाट अ शॉट. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स. बॅटर अविनाश यांचा बॅटमधनं षटकार. सलगचे 2 षटकार दरम्यान इथे आलेत. ओव्हर द विकेट. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. निर्धाव येतो. हा बॉल दरम्यान इथे सोडून दिला. बट अंपायर सांगतात की पिचिंग बाहेर झालेली आहे त्या अनुषंगाने हा नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि धाव फळक 21 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट.
फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. हा बॉल देखील लॉंग ऑफ पार. षटकार. षटकार आणखीन एक आता बघा पहिल्या षटकामध्ये जे खऱ्या अर्थाने मागे राहिली होती ना वडघरची टीम, त्या संघाला आता पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक आणलंय बॅटर अविनाशांनी, कारण सलगचे 3 षटकार त्यांचा बॅटमधनं आले. धावफलक 27 आणि खेळ आता बाकी येणाऱ्या 12 चेंडूंचा. का पहिल्या षटकामध्ये बघा आतापर्यंत जर आपण स्वराजी पाहिलं बघा धावफलक 27 आहे. इट्स ओके, बट 2 षटकांमध्ये 5 डॉट बॉल आलेत. ती देखील गोष्ट महत्त्वाची आहे. कारण बघा तुम्ही असा एक सामना खेळता जिथे जर तुम्ही जिंकताय तर तुम्ही सुपर 9 मध्ये पोहोचतात आणि ड्रॉ कदाचित आला तर सुपर 6. त्या अनुषंगाने सामन्याचं महत्त्व भरपूर आहे. आणि जेव्हा आपण आपल्या होम ग्राउंडवरती खेळतो ना तेव्हा आपल्याकडून अपेक्षा डबल असतात. आणि त्या परिस्थितीमध्ये डॉट बॉल पर्सेंटेज थोडा कमी. मग आता पहिल्या 2 षटकांमध्ये मिस्टेक झाला त्याला आपण चेंज नाही करू शकत. पण अंतिम 2 षटकांमध्ये या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावं लागेल की डॉट बॉल पर्सेंटेज कमी ठेवायचं. तिसरं षटक गोलंदाज साजन पाटील गोलंदाजी मार्कवरती. रोहनचं पहिलं षटक चांगलं राहिलं होतं जिथे त्याने फक्त 5 दिल्या होत्या. साजन दरम्यान इथे तयार होतो या तिसऱ्या षटकासाठी. मागील सामन्यामध्ये 47 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या होत्या साजनने. आणि असा दिवस आपण पाहिला एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं सुरेश आकाश. त्यानंतर आपण 47च धावा आकाशलाच बनवताना पाहिलं होतं, पण ते सारंगावचे. आणि 36 धावा विशाल पाटील यांनी देखील बनवल्या होत्या. पहिलाच बॉल पॅनवरती टाकला, ऑन साईडला फटका, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर. फिल्डिंग चांगली, दुसऱ्या धाब्याचा कॉल केला, रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागला. बॅटर बाद झाले सागर. नवीन फलंदाज दर्शन पाटील मैदानाच्या हातामध्ये. एक क्वालिटी प्लेयर आहे, कारण हा खेळाडू फक्त वडघर गावाचा क्रिकेट पुरता सीमित नाही आहे, व्यावसायिक क्रिकेट देखील खेळतो आणि क्वालिटी प्लेयर आहे. त्याची गोलंदाजी असो, त्याची फलंदाजी असो, नाही सातत्याने त्याच्यावरती नेहमीच हा संघ विश्वास दाखवत आलेला आहे. आणि या पहिल्या सत्रामध्ये आता फिनिशरचा रोल प्ले करायचा, त्यासाठी एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग इथे दर्शनच्या माध्यमातून येणं आवश्यक. दर्शन स्ट्रायकिंग एंडवरती पूल केला, फिल्डर आहे डीप मध्ये, काऊ फेस मध्ये, मिळेल फक्त एक सिंगल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 28-29. कारण पहिल्या चेंडूवरती बॅटर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झाला होता. 2 ओव्हरमध्ये 27 होता. आता स्कोर कार्ड 29. नेक्स्ट बॉल अविनाश दरम्यान इथे टॉप एज लागला, फाईन लेगला चांगली फिल्डिंग, जे फिल्डर फाईन लेगला होते. पप्पू घरत होते फाईन लेगला, चांगली फिल्डिंग त्यांची, फक्त मिळेल एक सिंगल. धाव फळक आता 30 वरती जाऊन पोहोचला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही बाउंड्री आलेली नाहीये, ती देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट. अजून देखील 3 चेंडू शिल्लक. हुक करायचं होतं, बट जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाहीये. हा देखील चेंडू येतो निर्धाव. बघा 4 चेंडू साजनने टाकले, 4 मध्ये पाकले गेले तर 3 सिंगल, 1 डॉट आणि आता 2 चेंडू शिल्लक. बघा अंतिम 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका जरी आला तरी साजन निराश नसेल, कारण बघा पाकले गेले तर 4 चेंडूंवरती फक्त आतापर्यंत ज्या रन्स आलेल्या आहेत फक्त 3 आलेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड थांबला 30. नेक्स्ट बॉल आणि अपील अंपायर्सने नकारलंय. दुसऱ्या धावेचा दरम्यान घडलं काय हे पाहावं लागेल. दर्शन वॉक करतोय, लेग बिफोर विकेट. बॅटर बाद झाले दर्शन पाटील.
येस, लेग बिफोर विकेट. आणि हा थोडा इझी डिसिजन देखील अंपायर्सचा ते होता, कारण आपण पाहिलं रिप्लेमध्ये दर्शन अगदी मिडलला उभे होते. तो निर्णय थोडा उशिराने आला. त्या अनुषंगाने मी देखील विचारांमध्ये पडलो की दर्शन वॉक करतोय. धक्का आणखीन एक, आणि धक्का आता हा दुसरा. नवीन फलंदाज जीत पाटील आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती. जीत पाटील मैदानाच्या आतमध्ये, आणि चेंडू शिल्लक असेल शेवटचा या ओव्हरमधला. धाव फलक फक्त 30. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा. शेवटचा बॉल पुल करायचं होतं. बॅटचा टोला लागला. सिंगल मिळेल दुसऱ्या धाब्यासाठी, परतणार नाहीत म्हणजे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक आहे 31. विकेट आतापर्यंत गेले 2, आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये एका षटकाचा. अंतिम षटकाचा खेळ इथे बाकी आहे. पण पिंपळा संघ ऑल ओव्हर खुश असेल, कारण भरपूर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. दुसरं षटक फक्त आपण शिवदास जर सोडून दिलं तर रोहन फक्त 5, त्यानंतर साजन फक्त 4. काय गोलंदाजी राहिली 2 ओव्हरमध्ये. रोहन आणि साजनने फक्त 9 दिला. लास्ट ओव्हरमध्ये आता प्रशांत गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. बघा ऑप्शनसाठी जर आपण पाहिलं तर अभिषेक म्हात्रे देखील होते, बट विश्वास प्रशांतवरती दाखवला, कारण हा खेळाडू फार वर्षांपासून खेळतो, अनुभव भरपूर आहे. लास्ट ओव्हर प्रशांत. पाहिलं गेलं तर फक्त 31 धावा धाव फलकावरती. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की प्रचित 11 खांडपे टीमला वडघर टीमने थांबवलं होतं 24 पर्यंत, बट ती बॅटिंग युनिट आणि पिंपळासची बॅटिंग युनिट फार फरक आहे. 31 आहेत. लास्ट ओव्हरमध्ये आणखी किती बनतील. जीत पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. मी म्हणेन कमीत कमी 15 धावा तरी बनवायच्यात या लास्ट ओव्हरमध्ये, कारण जर 15 आल्या 45 पेक्षा जास्त धावा जर पहिल्या सत्रामध्ये झाल्या तर त्याच्यावरती फाईट केली जाऊ शकते. प्रशांत, पहिलाच बॉल फुल टॉस होता. जो बॉल कदाचित बाउंड्रीच्या बाहेर जायला हवा होता, त्याच्यावरती आपण पाहिलं तर एक प्लस पॉइंट आहे की हा बॉल वाईड आहे, आणि 22 एक सिंगल देखील मिळेल, म्हणजे 1+1 या 2 धावा. धाव फलक पुढे जातो 2 धाव्यांच्या मदतीने. आता स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलाय 33 धावा. अजून देखील 6 चेंडू शिल्लक आहेत त्या पहिल्या सत्रामध्ये. आतापर्यंत अविनाशांनी फार चांगली बॅटिंग केलेली आहे, आणि आणखीन चांगली बॅटिंग. यस होईल. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा एकमेव फलंदाज असा आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये दिसला ज्याच्यावरती कोणतं दबाव आणि दडपण नाहीये, ज्याच्यावरती गोलंदाजांचा प्रेशर देखील नाहीये, कारण 4 षटकार आतापर्यंत अविनाशांच्या बॅटमधनं आले आणि एक चौकार देखील आला. याच इनिंगच्या जोरावरती आतापर्यंत ना या पहिल्या सत्रामध्ये संघर्ष करताना आपण पाहिलं वडकर टीमला धाव फलक 39 आणि खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 4 चेंडूंचा. 4 चेंडू अजून देखील बाकी. चला टीम पिंपळास फिल्डिंग सेट करा. आज आपल्याकडे वेळ आहे, त्या अनुषंगाने जास्त सूचना मी देखील देणार नाहीये, बट तरी सुद्धा तुमचं लक्ष असू द्या. 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रामध्ये. आणि ड्राईव्ह करत असताना हा फटका देखील जबरदस्त स्मॅश केलं होतं, आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतो. करूया. स्कोरर आमचे नवीन आहेत मार्केटमध्ये. पहिल्या बॉलवरती वाईड +1 होती, म्हणजे तेव्हा स्ट्राईक रोटेट झालं, म्हणजे चेंडू फक्त 2च झालेत आणि 4 चेंडू बाकी आहेत. धाव फलक आता 43. अजून देखील 4 चेंडू शिल्लक असलेल्या पहिल्या सत्रामध्ये आणखीन एक अर्धशतक आज पाहायला मिळेल का.
स्लॉक स्वीप खेळायचं होतं, अपील देखील झाली. रन घेण्याचा प्रयत्न. आता जीत धावतायत बॉलर. जीत रेस सुरू आणि शेवटच्या मोमेंटला इथे जीतला जावं लागेल आता. तसंच डगआउटच्या दिशेने धक्का लागला. आता हा तिसरा. आणि प्रशांत या रेस मध्ये जिंकला. बघा रिप्ले. प्रशांतने पाहिलं की रनआउट मिळू शकतोय आणि रेस सुरू होती. भाग मिल्का भाग आणि त्यामध्ये प्रशांत जिंकला. फार रेअरली असं काहीतरी पाहायला मिळतं की गोलंदाज धावतो चेंडू घेऊन रनआउट करण्यासाठी बॅटरला. पण अविश ट्रॅकिंग एंडवरती आहेत, ही गोष्ट महत्वाची. 3 चेंडू अजून देखील बाकी. पुलचा फटका आणि फोल्डर आहे डीप मध्ये विशाल म्हस्के. दुसऱ्या धावेचा कॉल दरम्यान इथे केला जाणार नाही. फक्त एकच धावफलक. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातो. आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 44 आणि चेंडू शिल्लक असलेला पहिल्या सत्रामध्ये. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू बाकी आहेत. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ होता. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळला रोहित. दुसऱ्या धावेसाठी रोहित परतलाय आणि या प्रयत्नांमध्ये आता तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेली बट सॉफ्ट सिग्नल आउट आहे. अविनाश फक्त थोड्या वेळासाठी थांबा कारण एक कन्फर्मेशन येऊ द्या. तिसऱ्या पंचांची मागणी झालेली आहे अंपायरच्या माध्यमातून, त्या अनुषंगाने थांबा. येस, बॅटर आउट. नवीन फलंदाज साहिल पाटील मैदानाच्या हातामध्ये. गुंडूभाई शेवटचा बॉल इथनं शिल्लक असेल बट पाहिलं गेलं तर साहिल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असतील. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. स्कोर कार्ड 45. शेवटचा बॉल रोहित स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटचा बॉल फुल टॉस होता. हवा तसा संपर्क नाहीये. विकेट कीपर आहेत रोहन. कॅच पकडली जाईल. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवल्या गेल्या 45 आणि 46 धावांचं एक चांगलं लक्ष्य फायटिंग टोटल सेट केलं टीम गावदेवी स्पोर्ट्स वडगरने अगेन्स्ट टीम जय म्हसोबा पिंपळास. आता 46 बनतील की नाही. सेकंड इनिंगला अगदी थोडाच वेळा सुरुवात होईल. सो घेऊया आपण एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे मास्टरांच्या माध्यमातून एक मधुर संगीत. धन्यवाद. ड्रॉ देखील करणार आहोत की आजचा जो पोल आहे आणि त्यातनं कोणत्या 3 संघांपैकी कोणता संघ आपल्याला पुढे जाताना दिसेल ते आपण पाहूया. फर्स्ट हाफ जिथे बाजी मारली होती सुरई बीने, त्यानंतर सेकंड हाफ जिथे बाजी मारली सारंगावने, बट थर्ड हाफ जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे बघा. एक चिठ्ठी सारंगाव, एकामध्ये सुरई आणि एकामध्ये विजेता संघ.
बघा सुरई अथवा सारंगावचे कोणी प्रतिनिधी असाल किंवा लाईव्हला देखील पाहत असाल तर इथे आम्ही ड्रॉ करतो आणि त्यामध्ये बघा 3 चिठ्ठ्या आहेत, एक विजेता, एक सारंगाव आणि एक सुरई. ज्या टीमची चिठ्ठी पहिली उचलली जाईल तिला पुढे वाटचाल दिली जाईल आणि उर्वरित ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांच्यामध्ये मॅच होईल. बघ कॅमेरामॅन व्यासपीठावरती कॅमेरा मारा, व्यासपीठ कव्हर करा. जालिंदर जी पाटील साहेबांच्या शुभेच्छा आपण ड्रॉ काढूया. आता पाहूया साहेब कोणासाठी लकी ठरतात. बघा ड्रॉ केला जातोय. कॅमेरामॅन हे कव्हर करा आणि साहेबांना विनंती करतो एक चिठ्ठी आपण उचलायची आहे आणि त्याच्यामध्ये नाव कोणाचे ते देखील सांगा. चिठ्ठी आणि बघा ड्रॉ देखील विजेता संघ म्हणजे जो जिंकेल त्याला पुढे वाटचाल आणि ज्या उर्वरित 2 चिठ्ठ्या त्या देखील लाईव्हला दाखवायच्यात. सेहेचाळीस धाब्यांचं लक्ष. बघा अगदी ड्रॉ अगदी विजेता टीम असा निघाला म्हणजे जो जिंकेल तो पुढे जाईल आणि उद्याच्या दिवसामध्ये मॅच सारंगाव त्यांच्या विपक्षामध्ये सुरे बी अशी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अपील फिगर अप, पहिला बॉल पहिली विकेट. सफलता अगदी पहिल्याच बॉल वरती. जीत पाटील वडघर का टायगर काय सुरुवात केली आहे. नवीन फलंदाज मैदानात मध्ये क्रमांक 3 वरती विशाल म्हस्के. बघा लक्ष जर आपण पाहिलं तर जास्त मोठेही नाही आणि छोटेही नाही कारण 46 धावा एक चॅलेंजिंग टोटल, एक सन्मानजनक टोटल आहे आणि त्याच्यावरती आता ही लढायची आहे वडघर टीमला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. आणि याच्यापेक्षा देखील चांगली सुरुवात आणखीन काय होऊ शकते की साजन पाटील पहिल्याच बॉलवरती डगआउटमध्ये, कारण साजनने मागील सामन्यामध्ये वैयक्तिक 47 धावा बनवल्या होत्या. तो साजन या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती 0 वरती बाद. आता विशाल म्हस्के मैदानात सातामध्ये येतोय बट ही देखील गोष्ट आहे की बघा साजन जरूर गेला डगआउटमध्ये बट अजून देखील रोहन आणि विशाल खेळपट्टीवरती आहेत आणि या जोडीवरती देखील भरपूर काही डिपेंड. हे 2 विकेट देखील हवे आहेत वडघर टीमला. नेक्स्ट बॉल जीत पाटील ओव्हर द विकेट. फुल लेन टाकलाय, लो फुल टॉस होता आणि विशालने देखील पर्याय निवडला की सन्मान आपण देऊया कारण हे षटक जरी शांत गेले तरी सुद्धा अंतिम 3 षटकांमध्ये आपण प्रहार करू शकतो. हा ही विचारधारणा सध्या सगळीला विशाल म्हस्के जे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बघा एक प्लेअर म्हणून शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये असे नाही की फक्त मोठे फटकेच खेळायचे, इनिंगला चालवणं देखील गरजेचं आहे आणि सध्या सगळीला ते कार्य विशालने केले. स्ट्राईक रोटेट केली, धाव फलक 1 वरती, विकेट देखील 1. आता स्ट्रायकिंग एंडवरती रोहन. मागील सामन्यामध्ये जास्त काही करता आलं नव्हतं रोहनला बट या सामन्यामध्ये थोडी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे कारण साजन देखील पहिल्याच बॉलवरती बाद झाला. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल स्लॉक स्वीप खेळायचा होता, अपील झाली बट नकारलं गेलं अंपायरच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट कदाचित जर आला असता तर काम तमाम होतं. बघा अपील फार जोरात केली होती पण उत्साह जास्त होता, विश्वास कमी, अंपायरने नकारलं. एक सिंगल इथे कंप्लीट झाली. धाव फळक या एका धाब्याच्या मदतीने स्कोर काढत पुढे जातो. 2 धावा धाव फळकावरती 1 विकेट गेली आहे. मॅचचं महत्त्व इतकं का आहे कारण जो जिंकेल तो
ठीक आपण पाहिलं गेलं तर ड्रॉ देखील विजेता संघ असा आला. म्हणजे एक मॅच जर पाहिलं तर कमी खेळावी लागेल, कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. या हाफमधनं टीम सारंगम आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुरे बी, आणि त्यामधनं जो जिंकेल तो या मॅचच्या विजेता टीम सोबत खेळेल. स्वीपचा फटका, गॅपमध्ये फटका, आउटफील्ड फास्ट फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. डीपमध्ये मिड विकेटला रोहित होते, चांगली फिल्डिंग, बट इन बिटवीन रन्स इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावफलक, या 2 धावांच्या मध्येने धावफलक पुढे जातोय. 4 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक, नाही षटकाची जिम्मेदारी आपण बहुतांश वेळा नव्हे तर प्रत्येकी वेळेस जीत पाटीलला घेताना पाहिलेलं आहे. आणि सध्या सगळीला पहिले षटक इकॉनॉमिकल आणि 1 विकेट देखील असून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. विशाल म्हस्केची विकेट फार महत्त्वाचे आहे वडघर टीमसाठी, कारण हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये राहिला ना तर तो सामना घेऊनच जाईल. त्याचे विकेट इम्पॉर्टंट आहे. दिमागतीने टाकला, स्वीपचा फटका, फोल्डर डीप मिड विकेटला रोहित, चांगली फिल्डिंग, फक्त मिळेल सिंगल. पॉवर प्लेचं षटक अगदी मनाप्रमाणे आतापर्यंत चाललंय वडघरसाठी. शेवटचा 1 चेंडू असेल या पहिल्या षटकामधला. 5 धावा धावफलकावरती. 1 धक्का लागला म्हणजे अजून देखील येणाऱ्या 19 चेंडूंवरती आवश्यकता इथनं असेल 41 धावांची. 19 मध्ये 41 हा शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. या आधीच्या सामन्यामध्ये देखील 2 विकेट्स अगदी काढले होते जीतने पहिल्याच षटकामध्ये, आणि या सामन्यामध्ये देखील पहिल्या बॉलवरती विकेट होती. पॉवर प्ले स्पेशलिस्ट. शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमधला. शेवटचा बॉल धीम्या गतीने टाकला, बट फॉलिंग स्लॉक स्वीप पाहायला मिळाला आपल्याला. डीपमध्ये स्क्वेअर लेगला चांगले फिल्डिंग. रोहित पाटील पुन्हा एकदा काही रन्स आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवला. 2 पूर्ण होतील. खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला. 7 विकेट फक्त मिळाली या पहिल्या षटकामध्ये. जीतला 1 ती देखील इम्पॉर्टंट विकेट, कारण साजन 0 वरती बाद झालं. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये आवश्यकता असेल 39 धावांची. 13 रन प्रति ओव्हर बनवायचे आहेत. आणि बघा सेकंड ओव्हर खऱ्या अर्थाने जो माइंडसेट इथे दर्शनचा पाहायला मिळतो की आय थिंक तेच तयार होतात, कारण त्यांना देखील ठाऊक आहे की या परिस्थितीमध्ये जर पहिली 3 षटकं आपण चांगली टाकली ना, आणि विकेट स्पेशली विशालची अथवा रोहनचे आता जर मिळाले आपल्याला, तर या मॅचमध्ये आपली पकड निर्माण होऊ शकते. आणि जर दर्शनच्या या ओव्हरमध्ये विशाल अथवा रोहन जर बाद होत आहेत तर पुढील 2 षटकं ईशांत असो त्यानंतर रोहित असो त्यांना थोडं सोपं जाईल. आणि त्यांचा मार्ग सोपं करण्यासाठी दर्शन पाटील या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतात, आणि हे गरजेचं देखील आहे. कारण एखादा टोटल डिफेंड करत असताना तुम्हाला लास्ट ओव्हरचा विचार नाही करायचा, तुम्हाला स्टार्टिंगचा विचार करायचा. कारण स्टार्टिंगमध्ये जर चांगला खेळ झाला तरच तुम्ही अंतिम चरणापर्यंत लढाई लढू शकता. दुसरं षटक दर्शन तयार होतं. पहिले षटक जीतने चांगलंच टाकलं, फक्त 7 धावा 1 विकेट. आणि आता अंतिम 3 षटकांमध्ये, आणि अगदी उद्याच्या दिवसामध्ये देखील ही स्पर्धा जर खेळायची आहे तर बनवाव्या लागतील. 18 मध्ये 39. पहिलाच बॉल स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला आहेत साहिल, मिस फील्ड, आणि बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. बघा गेम अवेअरनेस, आउटफील्डमध्ये तुम्हाला दक्ष राहावं लागेल, ऍक्टिव्ह राहावं लागेल. आणि बघा जिथे फक्त 1 धाव गेली असती तिथे या 4 धावा आल्या. आणि फिल्डिंगमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. आता जीत पाटील लॉंग ऑनला आहेत. चौकार इथे येतोय. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. स्ट्रेट बॅटने आता पुन्हा स्ट्रोक खेळलेत विशाल. जीत उपस्थित. लॉंग ऑनला मिळेल फक्त 1 सिंगल. बघा मागील चेंडूवरती देखील जर फिल्डिंग चांगली झाली असती तर डेफिनेटली फक्त 1 गेली असती, जास्तीत जास्त 1. कारण फलंदाजांची जी बॉडी लँग्वेज होती त्यानुसार देखील हेच वाटत होतं की फक्त 1च घ्यायची आहे. बट मिसफील्ड झाली. 4 मिळायला हरकत नाही आहे. धावफलक एका धाब्याच्या मतीने पुढे जातो. स्कोर कार्ड, आता हा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 12 वरती. फुल लेंथ टाकला, मिड ऑफला क्लिअर केलं, आणि हा बॉल जातो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा बाहेर. रोहनचा बॅटमधनं हा चौकार. चौकार इथे येतोय आणि धावफलक आता 16 वरती, आणि
अजून देखील 3 चेंडू दर्शनच्या या षटकामधले शिल्लक आहेत. बघा एकंदरीत जर विचार केला तर हा चेंडू थोडा खराब होता बिकॉज मिड ऑफ फील्ड 38 सर्कलमध्ये आणि लो फुल टॉस. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने आता टाकला आणि दरम्यान लाईन चांगली आहे. निर्धाव चेंडू येतोय. बघा निर्धाव चेंडू अथवा इथे एखादी विकेट हवी आहे कारण अंतिम 2 षटकांमध्ये विशाल म्हस्के किंवा रोहन जर मैदानामध्ये राहिला कारण बघा ईशांत रोहित चांगले गोलंदाज आहेत बट अंडर प्रेशर मिस्टेक होण्याची शक्यता देखील तितकी जास्त आहे. नेक्स्ट बॉल विकेटचा फटका केलायचा होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू दरम्यान इथे येतोय आणि एक चेंडू शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. बघा जर मिसफिल्ड नसती झाली तर 3 ते 4 धावा आता कमी असतात बट जर आपण पाहिलं तर जे झालं ना तर ते विसरायचं आहे आणि पुढील खेळामध्ये कशा प्रकारे आपण कमबॅक करू शकतो कशा प्रकारे ते जिंकू शकतो त्याचा विचार करणं आवश्यक. शेवटचा बॉल या ओव्हरमधला शेवटचा बॉल परफेक्ट यॉर्कर हा देखील निर्धाव आणि आता येणारी 2 षटकं आणि 2 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता. आता प्रश्न सर्वात मोठा हा उभा होतोय की हे तिसरं षटक कोण टाकेल कारण हे तिसरं षटक चांगलं आलं तर लास्ट ओव्हरपर्यंत फाईट आणि इथे जर 15 ते 20 धावा खर्च झाल्या तर लास्ट ओव्हरमध्ये ज्या उर्वरित रन्स राहतील ते डिफेंड करणं अवघड. बघा ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटांचा घेऊया आपण एक ब्रेक आणि ऐकूया डीजे मास्टरांच्या माध्यमातून एक मधुर संगीत. धन्यवाद. चला ब्रेक समाप्त. फिल्डिंग सेट करा आणि कोणावरती विश्वास दाखवला जाईल हा प्रश्न आणि डिसाइड झालेला आहे की ईशांत वरती विश्वास दाखवला आणि पाहिलं गेलं तर बघा हा एक गॅम्बल देखील खेळलेत कारण या परिस्थितीमध्ये जर ईशांतची गोलंदाजी चालली तर हे संघर्ष ही लढत लास्ट ओव्हरपर्यंत आणि जर नाही चालली तर कदाचित हा सामना या ओव्हरमध्ये देखील जवळ या सामन्याचा निकाल देखील जाहीर होऊ शकतो. पण ईशांतने चांगली गोलंदाजी केली होती या आधीच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षित आणि एक गोष्ट तर ईशांतसाठी आपण नक्कीच सांगूया की या ओव्हरमध्ये ना समोर जो बॅटर आहे ना त्याला न पाहता आपल्या माइंडमध्ये ज्या गोष्टी आहेत जो प्लॅन आहे कशा प्रकारे आपण योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करू शकू तो विचार करणं आवश्यक. कारण बघा समस्या आणि अडचणींवरती कधी तुमचं लक्ष केंद्रित नाहीच झालं पाहिजे. तुमचं जे लक्ष आहे ना त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि पहिला बॉल चांगलाच टाकलाय फक्त मिळेल एक सिंगल. 5 चेंडू अजून देखील शिल्लक. एक युवा गोलंदाज आणि स्वतः टीमचं कॅप्टन आणि सुरुवात त्याची चांगली राखली. बघा ते म्हटलं जातं ना की बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात की तो किती काय करू शकतो आणि सध्या सगळीला कमी वयामध्ये अंडर प्रेशर पहिला चेंडू तर चांगला टाकला पण अजून देखील 5 चेंडू टाकायचे. सिंगल पहिल्या बॉलवरती. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने टाकलाय आणि हा फटका देखील जर आपण पाहिला ऑन साइडला डीप मिड विकेटला फिल्डर दुसऱ्या धावेसाठी परतणार नाही फक्त एकच धाव. पहिले 2 चेंडू ईशांतने आतापर्यंत चांगले टाकलेत. बघा प्रत्येकी चेंडूवरती आता टाळ्या देखील वाजतात कारण एक युवा गोलंदाज प्रेशर भरपूर आहे पण तरी सुद्धा पहिले 2 चेंडू बँग ऑन टार्गेट योग्य टप्प्यावरती. विशाल म्हस्के स्ट्रायकिंग एंडवरती. आता विशालला देखील ठाऊक आहे की एखादा मोठा फटका आता इथे यायला हवाय. नेक्स्ट बॉल मोठ्या फटक्याचा उल्लेख मी केला आणि फुल टॉस आलाय बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार
22 धावांची, 9 मध्ये 22, 3 चेंडू येणारे फार महत्वाचे. नेक्स्ट बॉल आणि हा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन पार. आणखीन एक धमाकेदार फटका विशाल म्हस्केचा बॅट मधनं. हा षटकार आठ मध्ये आता 16. बघा 2 षटकार आले तरी सुद्धा आपण म्हणूया की येणारे 2 चेंडू जर चांगले टाकले नाही ईशांतने तरी सुद्धा सामना भरपूर बाकी आहे. बघा युवा गोलंदाज आहे, खेळ आहे, या गोष्टी होणार आहेत. कारण काही गोष्टी फक्त प्रॅक्टिस करून, सराव करून किंवा टॅलेंट आपल्याकडे असून ते आपल्याला शिकायला नाही मिळत. प्रॅक्टिकली जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना तेव्हा आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. 8 मध्ये 16. 2 चेंडू फार महत्वाचे आणि हा फटका दरम्यान अलॉंग द ग्राउंड जातो. लॉंग ऑनला दर्शन मिळेल फक्त एक सिंगल. आणि बघा एक कौतुक खऱ्या अर्थाने करावं लागेल वडघर संघाचं देखील. कारण बघा 2 फटके जरूर आले बट तरी सुद्धा जास्त हायपर देखील झालेले नाहीयेत. फक्त एकच गोष्ट सांगितली की त्याला त्याचा परीने गोलंदाजी करू द्या. ही गोष्ट देखील महत्वाची. कारण कधी कधी आपल्याला आपल्या गोलंदाजावरती देखील विश्वास दाखवावा लागतो. 15 धावांची आवश्यकता, 7 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू महत्वाचा. आणि रोहन आता थांबलाय कारण रोहनला देखील माहिती आहे 7 मध्ये 15 अंतिम बॉल बाउंड्री हवी आहे. बट हा बॉल जर बाउंड्री नाही दिली ईशांतने तर लास्ट ओव्हर थ्रिलर आणखीन एक पाहायला मिळेल. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार म्हणजे आता लास्ट ओव्हर मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. पण संपलेला नाहीये. रोहित पाटीलचं एक षटक इथे बाकी आहे. सहा मध्ये 9. एक मॅजिकल स्पेल हवा आहे रोहित कडून टीम वडघरला. तेव्हा जाऊन या 6 मध्ये 9 डिफेंड होऊ शकतात. विशाल म्हस्के स्ट्रायकिंग एंड वरती. बघा पहिले 2 चेंडूस आपल्याला किंवा पहिला चेंडू देखील आपल्याला सांगू शकतो की या सामन्यामध्ये पुढे लढत कायम राहील की इथे विशाल म्हस्के सामना समाप्त करेल. 6 मध्ये 9. लास्ट ओव्हर रोहित पाटील वरती विश्वास दाखवला गेला. कारण येणारे 6 चेंडू इथनं डिसाइड करतील की पुढील फेरीमध्ये कोण आणि या स्पर्धेच्या बाहेर कोण. 6-9 लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील आहे. या सामन्याचा निकाल जाहीर करणारा हा फटका. मी म्हटलंच होतं की पहिला चेंडू देखील सांगू शकतोय आणि पहिल्याच बॉलवरती हा षटकार. मध्ये टाकाल आणि फक्त 9 धावा जर तुमच्याकडे आहेत तर हे घडणारच आहे. षटकार दरम्यान इथे येतो 5 मध्ये 3. समीकरण आता थोडे सोपं टीम पिंपळासाठी. हा फुल टॉस होता. ड्राईव्हचा फटका ईशांत मिसफिल्ड झाली. सिंगल मिळेल म्हणजे आता 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये 2 धावांची आवश्यकता. 4-2चे समीकरण इथे उरलं. फुल टॉसच होता बट विशाल म्हस्केने ऑलरेडी ठरवलं होतं की आपल्याला डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळायचं. त्या अनुषंगाने ड्राईव्हचा फटका. कदाचित जर मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला असता तर मोठा फटका येऊ देखील शकला असता कारण फुल टॉस होता.
4 मध्ये 2 धावांची आवश्यकता. अजून देखील मी म्हणेन विकेट अथवा डॉट बॉल मॅच अजून देखील बाकी आहे. कारण बघा एक धाव जरी डिफेंड केली ना तरी सुद्धा इथे जिंकू शकते वडघर टीम. शॉर्ट पिच मिस टायमिंग. मिड विकेटला फिल्डर कॅच पकडली जाईल म्हणजे आता 3 मध्ये 2 आणि एक नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. सफलता दरम्यान इथे मिळाली. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता असून देखील सामना संपला नाही. विकेट दरम्यान इथे आली आणि आता सध्या सगळीला डॉट बॉल अथवा विकेटच हवे आहे. तर इथे मी म्हणेन या सामन्यामध्ये लढत लढली जाऊ शकते. पण बघा 3-2चं समीकरण. बॅटर सचिन म्हस्के आता आपल्याला पाहायला मिळतात क्रमांक 4 वरती. बघा जी मिसफिल्ड झाली तसा आपण उल्लेख करू शकतोय. बट कुठे ना कुठे जर आपण पाहिलं गेलं तर मागील षटकामध्ये ईशांतला गोलंदाजी देण्याचा निर्णय कितपत योग्य होता तो देखील प्रश्न. 3 मध्ये 2ची आवश्यकता. कारण बघा पाहिलं गेलं तर ईशांत चांगले गोलंदाज होते. बट रोहित वरती विश्वास दाखवू शकले असते कारण रोहित गेले 2 ते 3 वर्ष झाले खेळतोय आणि गोलंदाजी करतोय. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आणि दरम्यान मिड विकेटला फिल्डर रनआउटची शक्यता आणि दर्शन हे काय केलं. डायरेक्ट हिट साधण्याऐवजी कदाचित रोहितच्या हातामध्ये चेंडू दिला असताना तर रनआउटची शक्यता जास्त इझी होती आणि पाहिलं गेलं तर इझी रनआउट देखील होता. डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न झाला. आता 2 चेंडू शिल्लक. 2 मध्ये आता 1 धावेची आवश्यकता. बघा चेसिंग कंपल्सरी आहे म्हणजे 1 बनवायचीच आहे. 2 निर्धाव चेंडू सामना जिंकेल टीम वडघर. बट 1 सिंगल इथे कंप्लीट झाली तर मॅच जिंकेल टीम पिंपळास. सामना हा देखील चांगलाच रंगला कारण अगदी पाकले गेलं जर लास्ट जो बॉल झाला त्याच्यावरती विकेट जर रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली असती ना तर 2 मध्ये 2 बाकी असत्या. 2 मध्ये आता 1 आणि दरम्यान रनआउटची शक्यता पुन्हा एकदा. बट हे काय केलं आणि अशा प्रकारे दरम्यान इथे सामना समाप्त. विशाल म्हस्केने हा सामना इथे आपल्या टीमला जिंकून दिला आणि इंडिव्हिज्युअली 12 चेंडूंवरती 31 धावा बनवला. तोच विशाल म्हस्के ठरला या सामन्याचा सामनावीर.